छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार, मी प्रवीण पांढरे, युगंधर फिल्म प्रोडक्शन, स्वराज्य प्रतिष्ठान शाहूवाडी। आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। आज 10 जुलै 2024 नेहमीप्रमाणेच आम्ही स्वराज्य प्रतिष्ठानाने आमची टीम प्रत्येक वर्षी पन्हाळा ते पावनखिंड ही पदभ्रमंती करत असतो आणि याही वर्षी हा थरार अनुभवण्यासाठी आमची सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहे। छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद आणि 600 मावळ्यांचा हे शौर्य आम्ही अनुभवण्यासाठी, हा थरार अनुभवण्यासाठी आज सर्व मावळे या ठिकाणी पन्हाळा गडावरती जमलेलो आहे आणि जवळपास आता 5:30 वाजलेले आहेत आणि आमची मोहीम इथून राजदिंडी मार्गे सुरू होणार आहे ते पावनखिंडीपर्यंत। आमची एक दिवसीय ही मोहीम आजपासून सुरू होते। तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण या मोहिमेचा अनुभव घेणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि 600 मावळ्यांच्या या शौर्याला वंदन करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव। श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर सर्जा छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव। जय भवानी जय शिवाजी। जवळपास 8.5 किलोमीटरचं अंतर पार करून आता मसाई पठारचा जवळपास एक 70% पार्ट आम्ही कव्हर केलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलोय मसाई देवी मंदिर या ठिकाणी आणि खूपच आल्हाददायक वातावरण आहे आणि मोहिमेचा हा उत्साह अगदी शेवटपर्यंत असाच राहील। आपण पाहू शकता वातावरण किती आल्हाददायक अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय। खूप छान पद्धतीनं धुकं पसरलंय। आमचे मावळे थोडीशी विश्रांती घेण्यासाठी इथे थांबलेले आहेत। मसाई देवीचं मंदिर आहे आणि खूपच प्रत्येकाचा उत्साह हा नक्कीच विशाळगड किंवा पावनखिंडीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरती असाच टिकून राहील। आता मसाई पठार उतरून आपण एका गावात पोहोचलोय। हे कुंभारवाडी गाव आहे आणि आमच्यातली थोडीफार टीम पुढे गेलेली आहे आणि आमच्या सोबत आहेत थोडीफार टीम आहे। आता बरेच घाट रस्ता पार करून आता खाली उतरून हा डांबरी रोड लागलेला आहे। म्हणजे सुरुवातीला आपण मसाई मंदिरापासून अंदाजे 3 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला कुंभारवाडी गाव लागते आणि इथून पुढे कुंभारवाडी नंतर खोतवाडी
अशा पद्धतीने आपण गाव पूर्ण करून त्याच्यानंतर पुन्हा घाट रस्ता चालू होतोय. जय शिवराय मित्रांनो, पन्हाळा पावनखिंड शौर्यदौडचा आजचा हा प्रवास आणि सध्या मी पोहोचलेलो आहे मांडलाईवाडीमध्ये. 19 किलोमीटर झालेलं आहे. आपल्या पायाची आणि मनाची ताकद वाढवणारी ही शौर्यवाट. डॉक्टर झुंजार माने, स्वराज्य प्रतिष्ठान, युगंधर फिल्म प्रोडक्शन. सध्या आम्ही आहे मांडलाईवाडीमध्ये. साधारणतः 20 किलोमीटर झालेलं आहे. पन्हाळा ते पावनखिंड, पन्हाळा, मसाईपठार, खोतवाडी ते मंडलाईवाडी हे 20 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे. आणि सध्या मी चाललेलो आहे पावनखिंडकडे. शौर्यवाट आपल्या वीर धुरंधर मावळ्यांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वाट. आणि या वाटेवरती दरवर्षी असंख्य मावळे शौर्यवाटेवरती आपल्या पायाची आणि मनाची ऊर्जा वाढवत असतात. प्रेरणादायी आणि आनंद आपल्या अभिमानास्पद असणारी ही वाट. आणि आपल्या नरवीर मावळ्यांना आदरांजली अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षी दौड आयोजित करत असतो. आज थोडी स्लो केलेली आहे निसर्गाचा असं मनमुराद आनंद लुटमध्ये. धन्यवाद. जवळपास आता 21 किलोमीटरचं अंतर आपण पार करून आता करपेवाडी या ठिकाणी आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. करपेवाडीमध्ये आलात की विकास जाडगे यांच्या घरामध्ये आपल्याला उत्तम घरगुती जेवणाची आणि राहण्याची सोय सुद्धा इथं केली जाते. अगदी बरेचसे ट्रेकर्सचे ग्रुप जे कोल्हापूरवरून येतात, पुण्यावरून येतात, ते बरेचसे लोक पहिल्या दिवशीचा मुक्काम हा या करपेवाडीमध्ये करतात. आणि आमच्या या प्रवासामधलं हे पहिलं विश्रामाचं डेस्टिनेशन म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही या करपेवाडीमध्ये थांबतो. तर आता इथून पुढचं आणखीन एकंदर 26 किलोमीटरचं अंतर आहे, ते आपण आता इथून पुढं चालणार आहे. जवळपास आमची 15 जणांची टीम आहे. आणि आता आपल्यासोबत आहेत काळे सर. तर काळे सर, तुमची ही दुसरी मोहीम आहे. तर एकंदर मोहिमेचा अनुभव कसा होता तुमचा? या मोहिमेचा अनुभव खूप सुखद आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी करपेवाडीमध्ये आम्ही 11:30 वाजता पोहोचलो होतो आणि यावेळी 10:30 वाजता पोहोचलेलो आहे. या ठिकाणी पाऊस थोडा दांडी मारली आहे पावसाने, तरीसुद्धा ही स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म्स यांच्यामार्फत ही राजदिंडी पन्हाळा ते पावनखिंड ही मोहीम जी आहे ही खूप साहसी आहे. आणि ह्या साहसी मोहिमेमुळे इतिहासामध्ये रम्मान होतो. शिवाजी महाराजांची आठवण होते आणि त्यावेळी मावळे कसे लढले असतील याची अनुभूती, प्रचिती येते. त्यामुळे अशा मोहिमा स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म्स यांच्या मार्फत वेळोवेळी त्याचं आयोजन केलं जातं. आणि त्या मोहिमेमध्ये मी 57 वर्षाचा असूनही आज मी 47 किलोमीटरचा हा जो ट्रेक आहे तो पूर्ण करत आहे. आपल्या मोहिमेच्या टीम मध्ये बरेचसे असे आहेत ज्यांनी 2 ते 3 वेळा ही मोहीम केलेली आहे. पण पहिल्यांदाच आपल्या टीम मध्ये असणारे जतीन, त्याचे वडील, यांची पहिलीच मोहीम आहे.
तर त्यांच्याकडून ऐकूया या मोहिमेचा त्यांचा अनुभव कसा होता. स्वराज्य प्रतिष्ठान व युगंधर फिल्म प्रोडक्शन यांनी ही मोहीम आयोजित केली. ह्या मोहिमेमध्ये मी पहिल्यांदा सहभागी झालो आहे. पन्हाळा ते पावनखिंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कसे या रस्त्यानं आले असतील आणि ज्या रस्त्यानं आले त्या रस्त्याने आम्हाला आज येण्याचा योग आला. त्यामुळे खूप मला आनंद होत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे मावळे होते त्यांनी ह्या खडतर रस्त्यातून गनिमांना कसं मारलं असेल किंवा कशी लढाई केली असेल असं हे ऐकून आता अंगावर काटा येते. आणि अशीच मोहीम दरवर्षी यांनी आयोजित करावी असे मला वाटते. करपेवाडी पासून आपण थोडं अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटस जंगल लागतंय आणि या जंगलाच्या वाटेवरती आपल्याला अशा पद्धतीनं भगव्या कलरच्या ज्या रेबिन्स आहेत त्या बांधलेल्या दिसतात. ठिकठिकाणी अशा पद्धतीनं या एक खुणा म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा गिर्यारोहकांसाठी ही म्हणजे वाट चुकू नये यासाठी एक खून या पद्धतीचं असं बऱ्याचशा ट्रेकर्सनी चांगल्या पद्धतीची सुविधा केली. आणि अशा पद्धतीनं या आपण पाहत म्हणजे जर का जास्त घनदाट जंगल असेल तर या ठिकाणचे रस्ते अशा पद्धतीचे आहेत जिथं आपल्याला नेमका रस्ता कोणता आहे हे सापडू शकत नाही. आणि अशा पद्धतीच्या संरचनेमधून जात असताना आपल्याला या पद्धतीच्या रेबिन्स खूप मदत करतात आपल्याला योग्य वाटेवरती पोहोचण्यासाठी. चला. जय भवानी, जय शिवराय. स्वराज्य प्रतिष्ठान आणि युगंधर फिल्म प्रोडक्शन यांच्यामार्फत दरवर्षी पन्हाळा ते पावनखिंड भ्रमंती मोहीम आयोजित केली जाते. यावर्षी हे 3रं वर्ष असून माझी ही 2री मोहीम आहे. आणि प्रत्येक मोहिमेमध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. यावेळी विस्तीर्ण अशा मसाई पटावर आपल्याला धोक्याचा अनुभव घेता आला यावेळी. आणि या मोहिमेअंतर्गत दरवर्षी म्हणजे आपल्या 5व्या पायवाटा वगैरे असतात आणि घनदाट जंगल. आणि आपल्याला या पदभ्रमंतीच्या काळात वेळी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, वीर मावळे, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल यांच्या अभूतपूर्व शौर्याचा इतिहास आपल्याला आठवतो. आणि प्रत्येकानं ही शौर्य मोहीम एकदा तरी अनुभवावी असं मला वाटतं. मित्रांनो, आंबेवाडीतून आपण आता बऱ्यापैकी पुढे आलेलो आहे. आणि पुढे येत असताना जसं मी मगाशी आपल्याला दाखवलं की झाडाला बांधलेल्या रेबिन हे एक निशाण म्हणून आपण एक मार्गाची खून म्हणून ओळखलं जातो. पण त्याच पद्धतीनं हे जे भगव्या झेंड्याचं निशाण आहे ते सुद्धा आपल्याला मार्ग दाखवण्यास खूप मदत होते या गोष्टीची. अगदी पावनखिंड पन्हाळ्यापासून मसाई पठार असेल तिथून पुढे जो मार्ग आपल्या शौर्यपीठ पावनखिंड पर्यंत जातो त्या ठिकाणी प्रत्येक मार्गावरती ठिकठिकाणी अशा पद्धतीचं निशाण आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितोय की हे जे निशाण आहे तेच तुम्ही फॉलो करत या, नाहीतर या अशा पद्धतीच्या वाटांमध्ये आपण फसू शकतो. म्हणजे कुठेतरी मळलेली पायवाट आपण शोधत जातो पण आपल्याला मार्ग नेमका सापडत नाही. आणि अशा ठिकाणी नेटवर्क सुद्धा कमी असते. त्यामुळे नवीन येणाऱ्या पर्यटकांना किंवा गिर्यारोहकांना मी या माध्यमातून सांगू इच्छितोय की आपण हे भगवं निशाण आणि जे झाडाला बांधलेल्या रेबिन्स आहेत त्या फॉलो करा तुम्ही. त्या माध्यमातून आपण पुढे व्यवस्थित मार्ग क्रमण करत जाऊ शकतोय. जवळपास 40 किलोमीटरचं अंतर आपण आतापर्यंत पोहोचलेलो आहे. हा एक जंगल पॅच होता. खूप आल्हाददायक असं वातावरण आणि इतिहासाच्या पाऊलखुणा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणजे 12 जुलै 1660 ची जी रात्र होती, छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल वीर आणि त्यांच्याबरोबर आणखीन 300 वीरांची तुकडी असे 600 मावळे 12 जुलैच्या रात्री पन्हाळगडावरून निघतात आणि विशाळगडाच्या दिशेने एका रात्रीत पोहोचण्याचा निर्धार करतात. आणि आपल्या राजाला सुखरूप विशाळगडावर पोहोचवण्याचा हा निर्धार नक्कीच मावळे आपल्या जीवाच्या आकांताने पूर्ण करतात. आणि पुढे पावनखिंड या ठिकाणी बाजीप्रभूंनी जे रणकंदन मांडलेलं हे आपण सर्व ज्ञात आहोतच. नक्कीच हा मार्ग अनुभवत असताना या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला अनुभवायला मिळतात. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येक माणसानं ही मोहीम जी आहे ती आयुष्यात एकदा तरी अनुभवावी आणि या मोहिमेचा आणि इतिहासाचा मागोवा नक्कीच घ्यावा. फक्त मोहीम ही एक ट्रेकर म्हणून न करता एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून केलीत तर आणखी तुम्हाला भरपूर गोष्टी
त्यातून शिकायला मिळतील आणि तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी खूप उपयोगी पडतील. आपण पाहू शकतोय आता थोडंसं अंतर राहिलेलं आहे आणि एक 40 किलोमीटरचं अंतर पार करत असताना बरेच ठिकाणी थकवा जाणवत होता, पण शिवविचारांच्या प्रेरणेनं स्फुल्लिंगित झालेला हा मावळा नक्कीच ध्येयपूर्तीसाठी पावनखिंडीच्या दिशेने असाच पुढे चालत आहे. धन्यवाद. जय शिवराय. आमची मोहीम पत्ते झालेले आहे. वंदनीय पन्हाळगड ते तुम्ही पाहू शकता. हा असणारा आपला मानकापूर ते पावनखिंडचा रस्ता. आम्ही पोहोचलेलो आहे साधारणतः 7 तासामध्ये. 40 किलोमीटर अंतर पूर्ण आरामात केलेलं आहे. वंदनीय मावळ्यांना, छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी आम्ही ही दौड आयोजित केली होती आणि खूप आनंद होतोय. अगदी आरामामध्ये आम्ही या रस्त्यावरती पोहोचलेलो आहे. आता आम्ही पावनखिंडकडे मार्गक्रमण करत आहे. धन्यवाद. पन्हाळगडावरून पहाटे 5:30ला सुरू झालेली ही आमची मोहीम अखेर सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत आमच्या मावळ्यांनी न थकता न थांबता अविरत अशा पद्धतीनं पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बांदल सेनेचा पराक्रम आठवत इतिहासाचं स्मरण करत आम्ही दाखल झालो शौर्यपीठ पावनखिंड या ठिकाणी.